सध्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक असणारी खासगी वाहनं आणि त्यामुळे होणारं प्रदूषण ही आता नित्याचीच बाब झाली आहे। पुण्याच्या या प्रदूषणाच्या समस्येवर मिलिंद कुलकर्णी यांनी एक उपाय शोधलाय। बघूयात काय आहे हा पर्याय। पुण्यातील वाढत्या प्रदूषणावर उतारा। एका पुणेकराची भन्नाट आयडिया। पुणेकराने तयार केली बायसिकल बस। सायकलचं शहर ही पुण्याची एकेकाळची ओळख, मात्र काळाच्या ओघात ही ओळख पुसली जाऊन दुचाकीचं शहर म्हणून पुणे ओळखलं जाऊ लागलं। पुण्यात लोकसंख्येपेक्षा दुचाकींची संख्या अधिक, त्यामुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात। या वाढत्या प्रदूषणावर पुणेकर असलेल्या मिलिंद कुलकर्णींनी जालीम उपाय शोधलाय। त्यांनी चक्क बायसिकल बस तयार केली आहे। या बसची रचना सायकल सारखीच आहे। यामध्ये 9 जण बसू शकतात। पुढे बसणाऱ्याच्या हाती स्टेअरिंग, तर बसमध्ये बसणाऱ्याच्या प्रत्येकाच्या पायाखाली सायकल प्रमाणेच पॅन्डल। पॅन्डल मारल्याबरोबर ही सायकल प्रमाणे बायसिकलही बस चालते। अशा प्रकारचं वाहन असेल तर ह्याच्यात मुलांना सायकलवर जसा तोल सांभाळावा लागतो तसा तोल सांभाळायची जरूर नाही। एका ठिकाणी बसून पॅडल मारायचे आहेत। ड्रायव्हर चालवत असतो, त्याच्यामुळे पूर्णपणे सेफ आहे। कुणी येऊन कुठेही धडकेल असंही नाही। जे प्रदूषण होतंय आज स्कूल बसमुळे, कुठल्याही पॉल्युटिंग व्हेकलचं जे पोल्युशन आहे ते पोल्युशन वाचू शकेल। बायसिकल बस चालवण्याचा अनुभव घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही या आगळ्या वेगळ्या बसचं स्वागत केलंय। जर ही पुण्याच्या रोड्सवरती चालवली गेली तर माझ्या मते खूप जास्त मजा येईल। सगळे एकसाथ चालवू शकतील। इको फ्रेंडली आहे, एक्सरसाइज पण होते। सो ही खूप आणि इनोव्हेटिव्ह आयडिया पण आहे। त्यामुळे सगळे जर एकसाथ चालवायला लागतील आणि हेल्दी पण असेल बॉडीसाठी वगैरे, सो खूप जास्त बेटर राहील आय गेस। सध्या ही बस प्रायोगिक तत्वावर तयार करण्यात आली आहे। त्यात आणखीही सुधारणा करण्यात येणार आहे। शाळांमधील बसेससाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो। पार्कमध्ये आणि जंगल सफारीमध्ये या बसचा चांगला वापर होऊ शकतो। एकूणच मिलिंद कुलकर्णी यांनी तयार केलेली ही बस पुण्यातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊलच म्हणावं लागेल। कॅमेरामन किरण काजळेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे।